चला सामना चालू करून घ्या. दोन्ही पंचांना विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे टाइम नोट करा आणि त्यांना टाइम वेळेचे बंधन द्या. निर्धारित वेळेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने बॉलिंग पूर्ण केली नाही तर त्यांना तुम्ही दंडित करू शकताय, कारण अजून आपल्याला इथून पुढे 3 सामने खेळवायचे आहेत. आणि स्पर्धा या आजच पूर्ण पाडली जाईल याची सर्व सेमीफायनल मध्ये पात्र झालेल्या संघाने नोंद घ्यावी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, त्यांनी आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्या, नाहीतर धावसंख्येमध्ये कोणती तक्रार ऐकून घेणार नाही धावसंख्येच्या बाबतीतली, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. सदाशिवगड आणि समीर 11 दोन्ही संघांना विनंती आहे, 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्या. चला सामना चालू करा. पेंटर काम करायचं आहे, दुकानात जायचं आहे, ही गाडी घेऊन जाऊ त्याच्यातनी ती पुढे लावले ना चेन्नई स्पोर्ट मित्र परिवार सन्मान चेन्नई 10-12 घेऊन द्यायला नको तुम्ही कोणी कोणी मदत केली. पुन्हा एकदा शरद रावते उर्फ लारा कालच्या दिवसभराच्या सत्रात आपल्या संघासाठी योगदान देऊ शकले नाही कारण ते नव्हते. चला सामना लवकरात लवकर चालू करा. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी सुंदरशी फेकी, परंतु धावबादची संधी होती आणि संधी हुकलेली आहे. समीर 11 कराड काल दिवसभराच्या सत्रात दिमागदार प्रदर्शन करत सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि तितकेच दिमागदार प्रदर्शन सदाशिवगड क्रिकेट क्लब हजारमाची संघाने सुद्धा केलेले आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघाकडे अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आणि उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी प्रथमच आपला सहभाग नोंदवला आहे. समीर 11 चेंडू जातोय एक टप्पा खाऊन धावेसाठी.
पुन्हा एकदा रणजित फराडे ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू पुणे जिल्ह्यातून आला आहे. आपल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हा खेळाडू फरांडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू ऑल इंडिया ओपन आयकॉन कॅटेगरीमधून आपल्या संघासाठी दाखल आहे कराड नगरीत छत्रपती शिवाजी स्टेडियम कराड या क्रीडांगणावरती. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम लवकर लवकर सामना चालू करा. अब्बास कुठे असेल त्याने समालोचन कक्षाजवळ संपर्क साधा. नवीन गोलंदाज आलेला आहे महेश पवार, ज्याने कालच्या दिवसभराच्या सत्रात 2 सामन्यामध्ये माझ्या माहितीनुसार 8 विकेट घेतलेले आहेत. असा पर्पल कॅपच्या शर्यतीमधील गोलंदाज महेश पवार संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिले. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू महेश पवार यांच्या माध्यमातून, परंतु भेदक मारा केला महेश पवार यांनी आणि तितकाच उत्कृष्ट असा फटका मारलेला होता रणजित फरांडे यांनी, परंतु क्षेत्ररक्षणाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकला गेला आहे महेश पवार यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढले आणि चेंडू जातो सीमारेषेबाहेर. कडकडीत कडकनाथ षटकार. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा षटकार रणजित फराडे नावासारखे फराटा शॉट गेलेला आहे. काय 2 चेंडूवरती 2 षटकार आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर. पुन्हा एकदा पंचांचा अवांतर धावेचा इशारा, 2 ह्यात समांतर दिशेला आणि बायच्या स्वरूपात 2 धावा संघासाठी. दुसऱ्या ओव्हरमधील 3 चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 22. आत्तापर्यंत महेश पवार यांनी 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केलेल्या आहेत. काल दिवसभरात आपल्या संघाने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती, परंतु आज सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये त्यांना 14 धावा वसूल केले समोरच्या फलंदाजांनी आणि आपले इरादे स्पष्ट केले आहेत सेमीफायनलच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी. पुन्हा एकदा खेचून मारलेला चेंडू काय गॅदर करता आला नाही फलंदाजाला आणि चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. युवा खेळाडू अनिकेत यांचे आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत असेल अनिकेत.
टीम मीटिंग नको, चला लवकर क्षेत्ररक्षण साधवा. टीम मीटिंग घ्यायचीच नाही, चला. आपल्याला सामने आणि स्पर्धाही आजच पूर्ण पार पाडावायची आहे. आत्तापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये सर्व संघांनी सहकार्य केले आहे. सर्व संघांचे आणि संघ मालकांचे आयोजन समितीतर्फे हार्दिक असे आभार. आणि राहिलेले 3 सामने सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडू. करायचे काढ की होय चिठ्ठी. चला सामना लवकर चालू करा, खूप वेळ होतोय. नंतरचे सामने कमी षटकाचे खेळवण्यात येतील याची सर्व दोन्ही संघांनी नोंद घ्या. विराट कोहलीच्या फॅनने अर्थात सूरज पाटील यांनी विराट कोहलीच्या स्टाईलमध्ये फटका मारलेला होता, परंतु चेंडू काही क्षेत्ररक्षकाला झेल करता आला नाही आणि सूरज पाटील यांनी आपले खाते 2 धावेने उघडले आहे. पुढचा चेंडू महेश पवार, पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न यशस्वी. सूरज पाटील आक्रमक फलंदाजी, आल्या 2 धावाने खाते आणि दुसऱ्या चेंडूवर 6 धावांनी आगेकूच. याला म्हणतात फलंदाजी. संघासाठी अतिशय उपयुक्त अशा 2 चेंडूत 8 धावा वसूल केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या पोहोचते 2 षटकानंतर 30 धावा. अतिशय महागडे षटक. पुन्हा एकदा संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत शरद रावते उर्फ लारा. आमचे परम मित्र दत्ता काशीद उर्फ आप्पा काशीद. हॅलो, संघासाठी फटका रणजित फराणे यांच्या बॅटमधून. आवाज कमी करा. सुरुवात अतिशय संत होती. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या, परंतु नंतरच्या षटकात 22 धावा आणि ह्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 6 धावा. अतिशय आक्रमक अशी सुरुवात झालेली आहे. सदाशिवगड स्पोर्ट सदाशिवगड. बर बोलवा कुठं आहे तो? काय सेमीफायनल झालं? चला सामना चालू करा. चेंडू आलेला आहे आणि सुंदरशे कमबॅक शरद उर्फ लारा यांच्याकडून रिव्हर्सिवचा फटका. कोण आहे? अतिशय उत्कृष्ट फलंदाजी सूरज पाटील यांच्याकडून.
आक्रमक तत्काळ बचावात्मक पवित्रा. पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी असेल आणि बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आता कोणताही रिव्ह्यू असणार नाही याची नोंद संघनायकाने घ्यावी. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सुंदर असे कमबॅक शरद रावते उर्फ लारा यांचे आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या पोचली आहे संघाची 39. आजच्या दिवसातील 5वा सामना शरदराव सदाशिवगड स्पोर्ट हजारमाची आणि समीर 11 कराड यांच्यामध्ये आणि सामना आपण लवकर संपवा. पंचांनी वेळ नोंद करून घेतली आहे. जखमी झालेला आहे सनी स्पोर्ट समीर 11 कराड संघाचा आणि सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून गेलेला आहे अनिकेत. संघासाठी चौथे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे आयकॉन खेळाडू समीर 11 कराड संघाचा अक्षय भोसले. बोरगाव तालुका सातारा जिल्हा सातारा गावातील उत्कृष्ट असा खेळाडू अक्षय भोसले. रणजित फराडे वैयक्तिक 29 धावांवरती खेळत आहे. पुन्हा एकदा लांब लचक गगनाला गवसणी घालणारा षटकार रणजित फराडे यांच्या बॅटमधून आपणास पाहायला मिळत आहे. माफ करा रणजित फराडे. ब्रेक नाही. पुन्हा सामन्याला वेळ देऊ नका. ब्रेक नाही. कोणी मैदानात जाऊ नका. पंच अहो पंचांना विचारतोय तुम्ही काय एवढं अंपायर मग काय बोललो का 45 अंपायर सांगलं म्हणून बोलतो बस. चला चेंडू आलेला आहे. रणजित फरांडे पुन्हा एकदा सुईतून धागा ओवून काढावा त्याप्रमाणे दोन्ही फिल्डरांच्या मधून चेंडू गॅप मध्ये खेळून काढला आणि धावा वसूल केले. 4 धावा. संघासाठी पहिल्या सामन्यापासूनच अतिशय उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन केले आहे रणजित फरांडे यांनी. संघ मालक आणि संघ नायकाचा विश्वास सार्थ ठरवला आहे रणजित फरांडे यांनी आणि
पुन्हा एकदा कॅच. दोन धावा. रणजित फरांडे आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का? सर्वांच्या नजरा रणजित फरांडे यांच्या फलंदाजीकडे. का त्याला वैयक्तिक अर्धशतकापासून रोखणार समीर 11 संघाचे गोलंदाज? पाहूया. आजच्या दिवसातील 5वा सामना. वैयक्तिक 39 धावसंख्येवर खेळत आहे रणजित फरांडे. सामन्यातील 4थे षटक. पुन्हा एकदा रिव्हर्सिप खेळायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अयशस्वी आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. अक्षय भोसले समीर संघाचा आयकॉन खेळाडू, बोरगाव तालुका सातारा, जिल्हा सातारा. अल्पावधीत नाव कमावलेला दोन्ही खेळाडू अक्षय भोसले आणि रणजित फरांडे अतिशय कमी कालावधीने यांनी आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये छाप सोडलेली आहे. आणि दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झालेले आहेत उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू शिवप्रेमी मलकापूर संघाचे कर्णधार सूरज पाटील तंबूच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आणि मैदानात दाखल झालेले आहेत नवीन खेळाडू मनोहर जाधव. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. बसा की. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. आणि टीम रिव्ह्यू झालेला आहे. पंचांनी निर्णय दिलेल्या रिव्ह्यू साठी. पंचांचा रिव्ह्यू आहे. टीम रिव्ह्यू आपला टीम रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाही. पंच वेस्टलँडच्या वरती आहे का चेक करा. पंचांचा इशारा आहे चौकार. फक्त चेंडू फेअर डिलिव्हरी आहे का नो बॉल आहे चेक करायचं आहे. चार षटकानंतर धावसंख्या झालेले 56. फक्त नो बॉल आहे का नाही चेक करायचं चाललाय. आणि सैदापूर संघाचे स्टार खेळाडू ज्यांनी काल विरुद्ध संघाच्या घशातून सामना खेचून आणून आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये धडक देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले स्टार खेळाडू जलदगती गोलंदाज ज्यांनी केपीएलच्या पहिल्या पर्वात त्रिनय स्पोर्टचे सदस्य होते आपले राजेंद्र गायकवाड यांचे आगमन झाले. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे. संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 56. दोन विकेट 56 धावा 4 षटक. हॅलो.
संघासाठी 5वे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे सनीत स्पोर्ट नाही समीर 11 कराडचा युवा गोलंदाज सनीत पुन्हा एकदा कॅचचं प्रॅक्टिस दिलेला आहे मनोहर जाधव यांनी. फलंदाज आलेले होते परंतु वैयक्तिक डगबॅक भोपळा 0 या धावसंख्येवर आउट झालेले आहेत. कराड शहरातील अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर 40+ खेळाडू अनिल इंगवले संघासाठी किती धावांचे योगदान देतात ते पाहू. पहिल्या चेंडूवरती त्यांनी मनोहर जाधव यांना जेलबाद केले. मनोहर आपल्या बॅटमधून काही उत्कृष्ट फटका काय खेळू शकले नाहीत आणि संघासाठी योगदान देण्यात अयशस्वी. पुन्हा एकदा अनिल भाऊ पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारलेला फटका आणि पुन्हा एकदा कॅच प्रॅक्टिस. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि गोलंदाज सनीत यांना स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवण्याची संधी. विंगावचे अतिशय धडाकेबाज फलंदाज विशाल खबाले मैदानात दाखल होत आहे संघासाठी. लवकर होईल तर 5ची. हॅलो हॅलो जेवलोय हो. हॅट्रिकची संधी होती परंतु बचावात्मक पवित्रा घेऊन विशाल खबाले यांनी धाकड फलंदाजी करत असलेला ऑलराऊंडर खेळाडू रणजित फरांडे यांना स्ट्राईक दिलेला आहे. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती हेच काम करायचे होते फलंदाजांना परंतु षटकार मारण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाजांनी सीमेलगत जेलबाद होऊन परतीच्या दिशेने प्रवास चालू. पुन्हा एकदा चौथा चेंडू रणजित फरांडे मारलेला उत्कृष्ट असा फटका पसलायला आहे का आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय वाऱ्याच्या दिशेने सीमारेषेपार 6 धावांसाठी आणि वैयक्तिक 48 धावावरती पोहोचत आहे रणजित फरांडे. आणि 52 धावावरती खेळत आहेत रणजित फरांडे. वैयक्तिक 52 धावा आपल्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळत आहेत. रणजित फरांडे यांच्या बॅटमधून आलाय सुंदर असा चौकार. तितकी 7 क्षेत्ररक्षणाची
पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलाय चेंडू. पाहूया एकदा त्या दोन दोन धावा पूर्ण. तिसरी होईल का? शेवटच्या हाणामारीच्या षटकात 13 धावा खर्च केले आहेत सुनील यांनी आणि दोन विकेट घेतलेले आहेत. 70 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरेल समीर कराड. आणि आपणास विनंती आहे लवकरात लवकर आपले दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा. सामन्याला विलंब होतोय. संत बाळूमामा संघाचे कर्णधार, सैदापूर स्ट्राईक संघाचे कर्णधार, आदिमाया स्पोर्ट्स संघ कराडचे कर्णधार सेमीफायनलचा ड्रॉ काढण्यासाठी समालोचन कक्षाजवळ या. पुढली मॅच लवकरात लवकर चालू होणार आहे. सेमीफायनल एक लवकरात लवकर चालू करून घ्यायचे आहे. आदिमाया संघाचे कर्णधार जिथे कुठे असतील तिथे त्यांनी सेमीफायनलचा ड्रॉ चिठ्ठ्याद्वारे काढला जाईल. विकास गंगावणे जिथे कुठे आवाज ऐकत असतील त्यांनी संत बाळूमामा स्पोर्ट्स शेवाळेवाडी.
सदाशिवगड सदाशिवगड म्हणलं तर सदाशिवगडाची खरंच एक वेगळीच ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सदाशिवगड मधील आज काही मावळे खेळाडू म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती खेळण्यासाठी आलेत. दुसरीकडे आहेत समीर 11, जिकडे जाईल हा समीर 11चा संघ. खूप नामी आपल्या संघामध्ये उत्कृष्ट असे 2 फलंदाज, पूर्ण संघ फलंदाजीवरती अवलंबून हा सामना आता सुरू होतोय. एकीकडे क्षेत्ररक्षणासाठी आलाय या मैदानामध्ये सदाशिवगड, तर दुसरीकडे फलंदाजीसाठी 2 आपले दिग्गज फलंदाज पाठवलेत. ते समीर 11 स्पोर्ट्स संघाचे 2 दिग्गज फलंदाज. आज सर्व उत्कृष्ट असा खेळाडू ह्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती जो झळकला, त्या खेळाडूचं नाव रणजित फराटे. रणजित फराटे याने उत्कृष्ट असे शॉट लावले, जबरदस्त अशी बॅटिंग केली. ते रणजित फराटे. 70 धावांचं लक्ष्य. तर पाहूयात आता समीर 11 70 धावा कशा पार करतील. गोलंदाजीसाठी आलाय जिसकी नजर है कातिल तो सूरज पाटील. कृपया समालोचन कक्षामध्ये एक खेळाडू लवकरात लवकर पाठवावा, अन्यथा पेनल्टी म्हणून समीर 11 या द्या, त्यांना एक श्रीफळ शाल त्यांना द्या. एकीकडे आलाय तन्मय पालकर. तन्मय पालकर, तो संघासाठी काहीतरी कर असा तो तन्मय पालकर आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती खेळण्यासाठी सज्ज झाला. पहिलाचा चेंडू, सुंदर असा चेंडू टाकला, निर्धारित चेंडू. जबरदस्त मारला ऑफ साइडला, सुंदर असा फटकार आणि चेंडू जातोय. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करतोय. खूप खूप कौतुक होतोय आपल्या संघाकडून. क्षेत्ररक्षण करतोय त्या खेळाडूचं. सुंदर असा फटकार मारला होता तो तन्मय. जे 2 फलंदाज उतरले त्यामध्ये संघाचा कर्णधार, संघाचे मालक समीर आज स्वतः फलंदाजी करण्यासाठी आज स्टेडियमवरती रगरगत्या उन्हामध्ये हा सामना खेळवला जातोय. तिसरा चेंडू टाकतोय तो सूरज पाटील, सामना करतोय तो तन्मय. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. एक धाव. एक धाव. अंपायरांचा लेग बाहेरचा इशारा अंपायर भांगडा करताना दिसतायत. पहिलंच षटक टाकतोय तो सूरज. आज खरं तर उन्हामध्ये पण सूरजचंच वातावरण आज जाम आहे आणि आपल्या खेळामध्ये पण सूरजचंच वातावरण जाम आहे. चौथा चेंडू टाकतोय तो सूरज. सुंदर असा लेग साइडला मारलेला सुंदर असा शॉट. क्षेत्ररक्षण करण्यासाठी खेळाडू सज्ज. एक चेंडूवरती 2-2 खेळाडू. आमचे धडाडीचे मित्र यो जाईल तिथं भेटतात क्रिकेटच्या मैदानामध्ये. उत्कृष्ट असा ऑफ साइडला पुन्हा एकदा मारायला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. खूप कौतुक. हॅलो हॅलो. शेवटचा चेंडू.
चला थर्ड अंपायरांचं काम सुरू होताना दिसतंय. रिव्ह्यू थर्ड अंपायर विकी सर आताचा जो निर्णय तो लवकरात लवकर देतील. चेहऱ्याला सनस्क्रीन पूर्ण डब्बा ज्यांनी संपवला आहे ते सर. फेअर डिलिव्हरी. चला ह्या षटकानंतर धाव संख्या झाली ती समीर 11 संघाचे 7. ए भावा संघाची धाव संख्या झाली 7. आज संतोष भाऊने खाल्लाय भात. करू नका कोणी कोणाचा विश्वासघात, कारण धाव संख्या झाली ती 7. पुढचा गोलंदाज आलाय तो अमोल, ज्याची ओळख कठोर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो अमोल आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती आलाय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अमोल. पहिलाच चेंडू, खराब चेंडू, घाणेरडा चेंडू, नरकात चेंडू, वाईड. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अमोल, जिसका कोई है मोल वो अमोल. जबरदस्त बायको बरोबर मेवणी फ्री. पुन्हा एकदा डिलिव्हरी, वाईड बॉल. पुन्हा एकदा घाणेरडा चेंडू. अमोल कदाचित आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतोय. अमोल ज्याचा संघासाठी खूप महत्वाचा मोल, तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अमोल. उत्कृष्ट असं मारलं, जोरदार प्रहार, कडाके शॉट आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. रणजित खरात रणजित फराटेंनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. ह्या चेंडू 2 धावा. चुकीला माफी नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. एकीकडे खेळतोय तन्मय, एकीकडे खेळतोय समीर. दोघांच्याही बॅट मधून अजून कोणत्याही प्रकारचा चौकार षटकार आलेला नाही. 70 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत 2 दिग्गज फलंदाज. सुंदर असं मारलं, सुंदर असा फटकार आणि हा झेल बाद आउट. ऑल इंडिया आयकॉन रणजित फराटे सुंदर असा झेल घेतला आणि पहिलाच आपला कर्णधार समीर 11चा समीर जातो पवेलियन मध्ये. ऑल इंडिया आयकॉन अक्षय, हम है सीधे साधे अक्षय. बोरगावचा ढाण्यावाग म्हणून ज्याची ओळख आहे तो अक्षय. सातारा बोरगाव. कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 128004 सुपरफास्ट कोयना एक्सप्रेस जलद गतीने आपल्या सामन्यासाठी
एकीकडे अक्षय आणि दुसरीकडे तन्मय पालकर, तू आता संघासाठी काहीतरी कर. आणि दुसरीकडे जो गोलंदाजी डावखुरा हाताचा गोलंदाजी अमोल आपल्या संघाला पहिलंच विकेट मिळवून दिली तिसऱ्या चेंडूवरती. ऑफ साइडला डिवचलेला सुंदर शॉट, एक धाव घेऊन तन्मय पुन्हा स्ट्राईक वरती आलाय. ह्या चेंडूनंतर धाव संख्या झाली ती 13, मेरा 7. रिव्हर्शिप मारण्याच्या नादामध्ये चेंडू गमावतोय तन्मय पालकर. शेवटचा चेंडू, षटकाचा शेवटचा चेंडू, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज टाकण्यासाठी येतोय अमोल. सामना करतोय तो तन्मय. लेग साइडला पुन्हा एकदा तन्मयच्या बॅट मधून सुंदर फटकार आणि पुन्हा रणजित कडेच चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो रणजित फराटे. ह्या षटकानंतर धाव संख्या झाली ते 14. धाव संख्या झाली 14. खेळू नका कोणी एकामेकाशी सौदा, कारण धाव संख्या झाली ती 14. समीर इलेव्हनचा धावसंख्या 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 14. एक गडी बाद. 4 षटकावरती 56 धावांची लक्ष. 3 षटकावरती 56 धावा. याच्यानंतर 2 सामने होणार आहेत. ते होणार आहे बाळूमामा विरुद्ध अधिमाया. पुन्हा एकदा आलाय तो जिसकी नजर है कातिल, तो सूरज पाटील. दोन्ही संघ टॉस साठी लवकरात लवकर या. उत्कृष्ट शॉट मारला आणि विकेट घेतली पहिल्याच चेंडूवरती सूरज पाटील. आणि तन्मय पालकर जातोय पवेलियन मध्ये. साठी अत्यंत दुःखाची टॉस साठी दोन्ही बाळूमामा संघ आणि अधिमाया संघ लवकरात लवकर टॉस साठी या. हॅलो हॅलो. क्रिकेटची आन बान शान, क्रिकेट मध्ये ज्यांचं आगमन होतंय ते आपले क्रिकेट लवर लाला बागवान यांच्या हस्ते टॉस होईल. दुसरा चेंडू जबरदस्त मारला ही शॉट आणि मिस फिल्डर रणजित आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार. खराब खराब खराब. पहिलाच आल्याबरोबर उत्कृष्ट असा शॉट लगावलाय तो सजल. सजन इंगवले. तो आता सर्वांना सजन पुढचा चेंडू हवेत. चेंडू
एकच धाव घेऊन स्ट्राईक रोटेट झालं आणि धाव संख्या पोहोचली ती 19. लाला बागवान क्रिकेट लवर आमचे आदरणीय लाला बागवान, कालच वाढदिवस होता, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. निर्धारित चेंडू लाला भगवान, आपल्याला नम्र विनंती करतो की आपण आताचा जो संघ झाला तो जिंकलाय. तो आदिमाया संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकलं म्हणून मॅच जिंकली, सामना जिंकला असं नाहीये. खूप उत्कृष्ट असा सामना होतोय. एकीकडे समीर 11 आणि दुसरीकडे खेळतोय तो सदाशिवगड. अक्षयने लगावलेला लेग साइडला सुंदर असा फटकार आणि हा झेल बाद आउट. आयकॉन खेळाडू अक्षय सुंदर असा झेल घेतला तो मनोहर जाधव उर्फ सोन्या, आणि कराडमध्ये नाव आहे तो सोन्या 50-50. आयोजक नाना भाऊजी सुंदर असं नियोजन केलं. पुढचा फलंदाज येतोय तो अनिल. आणि गोलंदाजीसाठी आलाय अनिल. एकीकडे सक्का भाव पक्का वैरी म्हणून ओळखला जातो तो आज आपण पाहतोय सामन्यामध्ये. दोन सक्के भाव, एकीकडे एक करतोय गोलंदाजी, दुसरीकडे तो फलंदाजी. दिला झन्नाटा, पाठवला घरी, घेतला निरोप आणि हा चेंडू सीमा रेषा पार, षटकार. एकीकडे बडे मिया छोटे मिया सुभानअल्लाह उत्कृष्ट असा खेळतोय तो सजन आणि सुजवतोय तो आपल्या छोट्या भावाला. या षटकाबरोबरच षटकारानंतर जबरदस्त धाव संख्या झाली ती 25 आणि सर्व खेळाडू टेन्शन मध्ये येऊन म्हणतात उहू आणि चेंगड्या बोले कुहू. जबरदस्त पुन्हा एकदा शॉट, जबरदस्त मारलं खाली खेळाडू एका हातात. भावानं भावाचा घेतला बदला. नाना एका हाताने घेतला तुम्ही. जबरदस्त असा स्पायडरमॅन सारखा जो झेल घेतला तो नाना. कुठं तुम्ही आवडला पाना असं हे नाना थोड्या वेळानं काहीतरी आणा, कारण आज मार्केटमध्ये गाजलाय नानाचा पाना. आणि इकडे कोण म्हणते पाना 123. आणि दुसरीकडे आलाय लाला बागवान आपल्या संघाला पाहण्यासाठी. आपलं खूप खूप कौतुक आणि खूप खूप मनपूर्वक स्वागत लाला बागवान. पुढचा फलंदाज आलाय तो विजय, ज्याच्या नाव मध्ये आहे विजय आणि आडनाव आहे त्याचं कोहली. आणि कोहलीवरून ऐकवा सगळ्यांनी आरसीबीचा विराट कोहली फायनल मध्ये गेलाय, तसाच इकडे आलाय तो विजय कोहली. आता दाखव आपल्या बॅट मधून सुंदर अशी गोळी, कारण आलाय तो विजय कोहली. दिला तो झनाटा आणि खाली रणजित, आणि रणजितने घेतला पराठा आणि आउट. जातो तो विजय. नाम तो सुना ही होगा, विजय दीनानाथ चौहान. एकीकडे नाना सुंदर क्षेत्ररक्षण, दुसरीकडे रणजित. समीर 11चे धक्क्यावरती धक्का चाललाय संघावरती, विकेटवरती विकेट चालले.
असं वाटतंय प्रत्येक खेळाडूला फलंदाजीचा आज चान्स भेटेल. पुढचा फलंदाज आला येतो सनीत आणि अनिल हॅट्रिक चान्स घेईल का? रोख रक्कम जर हॅट्रिक घेतले तर संतोष गुप्ता पाणीपुरी वाले यांच्याकडून रोख रक्कम 501 चेकद्वारे. संतोष गुप्ता त्यांच्या मनात खुपता आणि त्यांच्या घरात आहे एक नामवंत बहादूर कुत्ता आणि आमचे मित्र संतोष गुप्ता. आयोजक अविनाश काटरे आपले खूप खूप स्वागत. पाहूया हॅट्रिक चेंडू वाईड, खराब चेंडू टाकला, 1 धाव. हॅट्रिक चान्स अनिल आणि हॅट्रिक चान्स पाहूयात. उत्कृष्ट चेंडू, ए अनिल रस प्यायला ये म्हणलं माई. सुंदरसा चेंडू टाकतोय तो अनिल. आपल्या या षटकामध्ये 2 धडाडीचे फलंदाज ज्यांनी बाद केले. एकीकडे सक्का भाऊ आणि दुसरीकडे आयकॉन खेळाडू विजय. या दोघा फलंदाजांची उत्कृष्टरित्या त्यांनी विकेट काढली. शेवटचा चेंडू, सुंदर असा मारलेला चेंडू, हवेत चेंडू आणि पुन्हा एकदा रणजित. कदाचित अंपायरांचा इशारा आउट आणि ह्या षटकामध्ये अनिल यांनी 3री विकेट घेतली आणि ए अनिल रस प्यायला या म्हणलं माई. ह्या षटकानंतर समीर 11 संघाची धाव संख्या झाली ती 27 आणि 6 गडी बाद. शेवटचा षटक. सहा चेंडूवरती 42 धावांची गरज समीर 11च्या संघाला. आणि सर्वांचा चाहता ऑल इंडिया आयकॉन रणजित गोलंदाजीसाठी आलाय तो रणजित, ज्याच्या नावातच आहे जीत तो रणजित. जबरदस्त ऑफ साइडला कडाडीचा शॉट आणि एकच धाव. एकीकडे सनीत आणि दुसरीकडे विशाल. जयदीप चला आणि सर्व खेळाडूवाले टेन्शन मध्ये येऊन म्हणतात उहू आणि चेंगळ्या बोले कुहू. जबरदस्त यॉर्क चेंडू. कदाचित बॅट मधून चौकाराने षटकारची अपेक्षा आहे, पण कदाचित असे 2 फलंदाजांकडे बघून असं वाटतं की ते प्रॅक्टिसला आलेत का काय. एक छोटासा प्रेक्षक येऊन सांगतोय दादाला सांगा एखादा चौकार मारू दे. दादाला बॉलच दिसत नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो रणजित. खूप रणनीती आखूनच आज तो मैदानामध्ये उतरला होता. जबरदस्त पुन्हा एकदा
खूप शांततेचा ह्या उन्हामध्ये दोन्ही फलंदाज खेळत आहेत. शेवटचा चेंडू रस प्यायला ये म्हणलं माई. रस प्यायला ये म्हणलं माई आणि सेमीफायनल साठी झाली घाई आणि सदाशिवगड स्पोर्ट्स क्रिकेट क्लब सेमीफायनल साठी पात्र झाली. पहिल्यांदाच या मैदानावरती खेळतात आणि पहिल्यांदाच सेमीफायनल साठी ते पात्र झाले. खूप खूप आपलं अभिनंदन, खूप खूप आपलं कौतुक. अधिमाया संघ क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर मैदानामध्ये जावा. सामना लवकरच सुरू करायचा आहे. 5 षटकाचा सामना असल्यामुळे लवकरात लवकर मैदानामध्ये जावा. एकीकडे बाळूमामा क्रिकेट स्पोर्ट्स क्लब, दुसरीकडे आदिमाया क्रिकेट स्पोर्ट्स क्लब. आज संघमालक हनुमंतराव घाडगे यांचा संघ अधिमाया क्षेत्ररक्षणासाठी येतोय. दिनकर शेवाळे संघाचे मालक यांचा संघ बाळूमामा आणि आमचे मित्र बाबू मैदानामध्ये. मेरे बाबू ने थाना खाया. बाबू
किंवा एकच षटकाचा होईल याची सुद्धा नोंद घ्या. पंचांना विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे टाइम लावून घ्या. पंचांना विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना वेळेचे बंधन द्या. क्रिकेट मित्र आणि आमचे परममित्र लाला भगवान यांना विनंती करतो की त्यांनी थोडा वेळ समालोचन कक्षात येऊन समालोचन करण्याचा आनंद घ्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकचा आजचा अंतिम दिवस आहे, फायनल दिवस. आजच्या दिवसातला 7वा सामना, पहिला सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. आदिमाया स्पोर्ट कराड विरुद्ध